नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट. 29 एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतात एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भातची सर्वात मोठी खुशखबर आली आहे. एप्रिलच्या पैशाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो. बघा, आज फायनल वाटप होणार आहे, त्याविषयीची नवीन अपडेट आली. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आज फायनल वाटपाच्या संदर्भात बघा, 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची माहिती. 2100 रुपये कुणाला, 3000 रुपये कुणाला मिळणार, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण पाहणार आहोत. एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात आजच फायनल वाटप होणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून तुम्ही एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहताय, तर तो एप्रिलचा हप्ता आता वाटप होणार आहे, त्याविषयीची जबरदस्त अपडेट आली आहे, नवीन अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात नवीन आलेली अपडेट आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहतो, या व्हिडिओमध्ये पण पुराव्याच्या सहितच माहिती पाहूया. थोडा वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो. अतिशय महत्त्वाची माहिती. पुरावा तुमच्यासमोर आहे, पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती असते, पुरावा तुमच्यासमोर. लाडकी बहीण योजना एप्रिल मंथ 10th इन्स्टॉलमेंट. बघा, एप्रिल महिन्याचा 10व्या हप्त्याच्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरलेली योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तर लाडकी बहीण योजनेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. महिला भगिनी असतील तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सतत बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय आहे, सर्वात लोकप्रिय आणि महिलांना आवडणारी योजना आहे. जास्तीत जास्त महिलांना ही योजना आवडते, कारण यामध्ये थेट आर्थिक लाभ मिळतो म्हणजेच थेट पैसे मिळतात, म्हणून सर्व महिलांना ही योजना खूप आवडते. आता जर आपण पाहिलं तर बघा, लोकप्रिय ठरली ही योजना आहे महाराष्ट्र राज्याची. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकारची पुन्हा एकदा सत्ता आल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 गेम चेंजर ठरली आणि त्यामुळेच महायुतीचं सत्ता त्या ठिकाणी आलेलं आहे. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे. तर त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती. आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. बघा, तर या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. सर्व महिला भगिनींना 1500 रुपये येतात. लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहू शकता. बघा, कोणत्याही क्षणी 1500 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार, त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आली आहे. कोणत्याही क्षणी, कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, केव्हाही तुम्हाला SMS येऊ शकतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी 1500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना मिळणार 10वा हप्ता. तर बघा, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले. बघा, 9 हप्ते आतापर्यंत आलेले. जर आपण पाहिलं तर 2024 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
असे 9 हप्ते झाले आहेत. 9 हप्त्यांचे पैसे तुम्हाला आले 13,500 रुपये. बघा 13,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. 9 हप्त्यांचे 9 महिन्यांचे पैसे 13,500 रुपये सर्वांना आलेले आहेत का? सर्व माता भगिनींना 13,500 रुपये आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. सर्वांनी देण्यात आले आहेत. आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींना 10वा हप्ता आता मिळणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. 30 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या अक्षय तृतीया आहे. आज 29 एप्रिल आहे, उद्या 30 एप्रिल आहे. 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. बघा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच 1,500 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. ऑफिशियल अपडेट नाही आहे. ऑफिशियली माहिती आलेली नाही आहे की हप्ता खरंच त्या ठिकाणी 30 तारखेलाच येणार आहे का, त्याची ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे. पण जर समजा अक्षय तृतीयेला हप्ता देणार असतील तर आजच कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर योजनेसाठी 2.5 कोटी महिला पात्र आहेत. 2.5 कोटी महिला पात्र आहेत आणि 2.5 कोटी महिलांना पैसे वाटप करण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. पण आता बघा 4 ते 5 दिवस लागत असतात. 28ला पैसे आले नाहीत, 26ला पण पैसे आले नाहीत. तर आता हे पैसे तुम्हाला आजच त्या ठिकाणी येऊ शकतात. आजच 29 तारीख आहे, 29 एप्रिल आहे, अक्षय तृतीयेचा अगोदरचा दिवस आहे. त्यामुळे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना वाटतं एप्रिलचा हप्ता जमा व्हायला पाहिजेत, पैसे जमा झाले पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा एप्रिलचा हप्ता पाहिजे. कोणकोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता पाहिजे पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी एप्रिलचा हप्ता पाहिजे लिहून पाठवायचे. सोबतच जर आपण पाहिलं तर 29 एप्रिल आज आहे, तर आजच या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला पाहिजेत असं ज्या ज्या महिलांना वाटतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येतील. त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट लगेच पैसे आले सांगायचे. पैसे आले, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. लगेच पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची अपडेट, या महिलांना मिळणार नाहीत एप्रिल महिन्याचा लाभ. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून योजनेतून नाव कमी करण्यात येत आहेत. दर महिन्याला अपात्र महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. ज्या महिला पात्र नाही आहेत, अपात्र झालेल्या आहेत, त्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे. अपात्र झालेल्या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. सर्व महिलांनी लक्षात घ्या. आता बँक खात्यात पैसे आले की कसं तपासायचं ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला SMS येऊन जाईल किंवा तुम्ही मिस कॉल देऊ शकता, त्यावरनं तुम्हाला समजून येणार आहे. अजूनही अनेक त्या ठिकाणी पद्धती त्या हिशोबाने किंवा त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ते तुम्हाला समजून जाईल. आता 2100 रुपयांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघा. 2100 रुपयाच्या संदर्भात तर पहा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मात्र अजूनही याबाबत निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. अशातच आता एका मंत्र्याने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं म्हटलं नसल्याचं विधान केलेलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. बघा 2100 रुपये देण्याबाबत अद्याप निर्णय नाही. महायुतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा जी ती होण्याची अपेक्षा होती. मात्र याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने सध्या या महिलांना 1,500 रुपये दिले जात आहेत. याबाबत प्रश्न विचारले असता राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी खळबळजनक विधान केलेले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही असं झिरवळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरलेली आहे. काय म्हणाले नरहरी झिरवळ, तर बघा राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नरहरी झिरवळ यांना लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून दिले जाणार याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता. यावर बोलताना झिरवळ यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही. विरोधकांनीच 2100 रुपयांवर जोर लावलाय. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये ही पुरेसे आहेत, त्या खुश आहेत असं विधान केलेलं आहे. तर बघा आता कोणकोणत्या महिलांना वाटतं 2100 रुपये मिळायला पाहिजेत. ज्या ज्या महिलांना वाटतं 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. बघा ज्यावेळेस तुम्ही सरकारकडे मागणी कराल तरच सरकार तुम्हाला देईल. सरकारकडे जर तुम्ही मागणी केली नाही तर सरकार तुम्हाला देणार नाही. त्यामुळे एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत म्हणून. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.